जैसे आपसे पहले 8 दिवसामध्ये आम्ही निवेदन दिलेलं होतं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काय लेटर पण आहे आम्हाला सांगायचंय की 8 दिवसांपासून फॉलो केलं काय करायचं विद्यार्थ्यांनी आम्ही मुंबई पाठवलेला आहे। नहीं एटलीस्ट अब एग्जाम के टाइम एक काम करो कि एटीएम मशीन लगा दो वहाँ पे, लिख दो स्टूडेंट्स के लिए, अपना एक आदमी खड़ा कर दो उसके लिए। एक एटीएम मशीन वहाँ पे जा, टिकट काउंटर वहाँ पे लगा और उसके ऊपर अपना एक आदमी खड़ा कर सकते हैं ना। अभी तो खड़ी है मेरे पास आपने नहीं यहाँ पे टिकट काउंटर वहाँ पे स्टूडेंट्स के लिए ओनली। एटीएम में मशीन अभी एक जगह लगनी है, टाइम लगेगा। नहीं सर लगनी है लेकिन अभी एग्जाम खत्म हो जाएगा। एग्जाम निकलने के बाद खत्म हो जाएगा। थोड़ी है ना हमारी ये देखो हमारी ये मांग है कि आपकी आप जो मांग है वो सही है, ये मांग मेरे हाथ में नहीं, मैं सर लेकिन मैं क्या बताऊँ, शिक्षण मास्टर होने के नाते आप एक कर सकते हैं कि एटीएम मशीन वहाँ लगा दो, एक आदमी खड़ा कर दो, ओनली स्टूडेंट ओनली फॉर स्टूडेंट, ऐसा एक करके आप लगा सकते हैं ना। मेरे हाथ में नहीं है भैया, ये गवर्नमेंट एटीएम मशीन का काम नहीं है, निरोध कर देऊ शकतात ना तुम्ही सर, निरोध तर देऊ देऊ शकता. शकता. अरे निरोध दिलाय पण अजून काय झालं नाही. 8 दिवस आम्ही पण निरोध दिलाय, काय झालं नाही त्याच्यावर. कोणी लेडीज येते त्यांना मी एटीएम लगेच तिकीट घेऊन देतो. अहो सीनियर सिटीजन आणि काय विद्यार्थी झाला परीक्षा त्याला पण घेऊन देतो आम्ही आमचा एक सर आमचा एक प्रश्न आहे, तुम्ही स्टेशन प्रबंधक किंवा मास्टर असल्याच्या नाते तुम्ही बघताय की आपल्या इथं एटीएम मशीन बंद आहेत किंवा एक मिनिट माझं बोलणं मी स्वतः एक तासा चक्कर मारतो आणि वेटिंग चेक करतो आणि जे बंद आहे मेकॅनिक मी सुद्धा चालू करतो आणि चालू करतो. सध्या आपल्याकडे काउंटर पण बंद आहेत, ते काउंटर बंद असल्यामुळे मुलांना नाही इथे जे त्रास सध्या होतो प्रवाशांना आजच्या लोकांना सगळे काउंटर सर्व काउंटर तुम्ही म्हणताय की माझ्या हातात नाहीये, आज माझ्या हातात नाही. इथल्या लोकांचा जो त्रास तुम्ही बघताय त्याच्यावरून तुम्ही का मागणी केली नाही आजपर्यंत? जो इथे एटीएम मशीन बंद वाढवा किंवा वेगळी तिकीट किती चालू केली पाहिजे, वेगळी तिकीट मुंबई सेंट्रलला तुम्ही म्हणताय ना मुंबई ही मागणी तुम्ही का स्वतः नाही केली, आमची का वाट बघताय? पाठवून मुंबईला माझी अरे तुम्हाला निरोप पाठवला पाहिजे ना, तुम्हाला तरी निरोप पाठवला पाहिजे ना. आम्ही तुमच्याकडे निरोप दिलाय. ऑलरेडी दिलाय, 8 दिवस झाले आम्ही पण निरोध दिलाय, आम्ही पण त्यांना निरोध दिलाय पण अजून पण काय रिप्लाय नाही, काय लेटर नाही आमच्याकडे. हे लेटर देणार माझ्या कधी पाहिजे त्याचा रिप्लाय आम्हाला सांगा, कधी हे मुंबईचं आहे, माझ्या हातात नाही आहे. तुम्ही काय तर करू शकतात ना, हे माझ्या हातात नाही. स्टेशन मास्टर मी माझ्याकडनं माझे करून पण आता जे 6 मिनिटं आहे ते तरी रेग्युलर त्रास द्यायला पाहिजे. तिथे दिवसात मी माझ्या हातात हे नाही आहे. तुम्ही आम्हाला दोन गोष्टी सांगा, एक तर जे एटीएम मशीन बंद आहे त्याच्या पुढे बंद राहणार नाही. बंद नाहीये, माझ्या बेटी मशीन अशा चालू होता तुमचा ते मशीन फॉल्ट होतो त्यामध्ये. मग त्याला मशीन साहेब फॉल्ट आहे तर मशीन बंद झालं पाहिजे ना, त्याला रिपेअर केलं पाहिजे ना. प्रत्येक कसा माझा मूल चेक करतो. ते आरटीएफच्या फॉल्टमुळे तर आम्हाला त्रास होतो ना. प्रत्येक गाडी कसाला मी आम्ही निघतो बाहेर बघतो सगळं करतो आम्ही लोक. आम्ही आज ट्रॅव्हलिंग करतोय सर, आम्हाला सगळे स्टॅम्प ठेवले बघा, स्टॅम्प सगळे माझ्या हातात स्टॅम्प सगळे टाकतो. तात्काळ मशीन चालू ते मान्य आहे साहेब आम्हाला, पण आम्हाला जेव्हा Actually, समय का बोलतो? परीक्षेच्या वेळी उशीर होतो ना, मग त्याचा जबाबदार कोण? आम्ही कोणाला हा दोषी देऊ? प्रश्न माझ्या हाताने नाही आहे. नाही, तुम्ही काय करणार त्यासाठी? तुम्ही शिक्षण मास्टर काय करायचं ना? तुम्ही सांगते तुम्ही तुम्ही मास्टर आहे ना, तुम्ही काय करणार? आम्ही काय करायचं? मास्तरांना काहीतरी राहायसाठी. माझ्या अंगठी बाहेर टाकतो त्याने. तुमच्या हातात काय तुम्ही हे सांगा. माझ्या हातात काही नाही, माझ्या काय हातात म्हणतात? चालू ठेवणार व्यवस्थित करून माझ्या हातात आहे. माझ्या हातात काही नाही, आम्हाला लिहून द्या. काय? माझ्या हातात मग असं तुम्ही आम्हाला रायटिंग मध्ये आम्ही लिहून त्यांचं द्यावा. जे निवेदन आहे ते मी मुंबईला पाठवून देतो बस मला. मी लिहून आता आम्ही तुम्हाला रायटिंग मध्ये देणार. निवेदन दिले आहेत ना, मी तुमच्या तुमच्या हातात हातात आहे, आहे. तुम्ही पण आम्हाला रायटिंग